नमस्कार, मी सुनंदन लेले. या मुलांच्या संघर्षाची कहाणी ही खूप अजब आहे. इस्लामपूर सारख्या साध्या गावातून आलेल्या मुलांनी एक जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरवण्याकरता काय हालापेष्टा सहन केल्यात, ह्याची ही कहाणी मी तुमच्या पुढे सादर करतोय. ही बघा फक्त, म्हणजे तुम्हाला कळेल मी या मुलांच्या मागे का उभा आहे. सचिननं असंख्य जणांना खेळातून पराकोटीचा आनंद दिला. एवढेच नाही तर या आनंदाच्याही पलीकडे जाऊन अनेकांना मोठी स्वप्न बघायला शिकवली आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणाही दिली. या अनेकांच्या पैकीच मी एक. डिसेंबर 2012 मी त्यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. MPSCच्या PSI, STI, राज्यसेवा या तिन्ही एक्झाममध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो. मुलाखतीची तयारी सुरू होती. त्याचवेळी सचिनने वन डेतून रिटायरमेंट घेतली. माझ्यासारख्या सचिन प्रेमींसाठी हा खूपच भावनिक धक्का होता. माझ्या मनात एक वेगळीच घालमेल चालू झाली. सचिनने आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी एवढं भरभरून दिलंय, तर त्याच्या निरोपावेळी आपणही त्याला काहीतरी द्यावं असं तीव्रतेनं वाटू लागलं. पण त्याला द्यायचं काय? कारण क्रिकेटनं तर त्याला सगळंच दिलंय. खूप विचार केला. वेगळंच गिफ्ट द्यायचं ठरवलं. गावाकडील सचिनच्या अस्सल 2 फॅन्सवरती मोठा चित्रपटच बनवायचा आणि तो त्याला अर्पण करायचा असं ठरवलं. चित्रपटाचं नाव तेंडल्या. त्यावेळी किरकोळ लिखाणाची आवड या व्यतिरिक्त चित्रपट क्षेत्राशी माझा कोणताही संबंध नव्हता. हातात येऊ शकणारे चांगले प्रशासकीय करिअर सोडून पूर्ण अनोळखी आणि बेभरोशी असणाऱ्या चित्रपट क्षेत्रात जाण्याचा माझा हा घातकी निर्णय केवळ मूर्खपणा आणि अशक्य गोष्ट समजून माझ्या जवळच्याकडून खूप विरोध झाला. पण स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात हा सचिनचा विचार पूर्ण अंगात भिनलेला. त्यामुळे या निर्णयावरून जराही हललो नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बंद केला आणि तेंडल्याचे काम चालू केले. माझी तळमळ बघून FTIमध्ये शिकलेल्या आणि माझ्यासारखा सचिनप्रेमी असणाऱ्या नचिकेत वाईकर या मित्राने माझ्यासोबत दिग्दर्शनाची बाजू सांभाळण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. स्पर्धा परीक्षेचे क्लास घेणाऱ्या चैतन्य काळे या मित्राने प्रोडक्शन सांभाळण्याची जबाबदारी घेतली. हळूहळू जवळच्या सगळ्या मित्रांनी मदतीचे हात पुढे केले. आमची टीम बनली. माझ्या एकट्याचेच असलेले हे स्वप्न आता ते अख्ख्या टीमचे स्वप्न झाले. आम्ही टीमवर्क सुरू केले. एकीकडे चित्रपटाची क्रिएटिव्ह बाजू उभी राहत असताना दुसरी अत्यंत महत्त्वाची बाजू फायनान्स उभा करणे हे एक मोठे चॅलेंज आमच्या पुढे होते. जवळजवळ 50 ते 60 निर्मात्यांना भेटलो. आमच्यासारख्या नौख्यांवर पैसे लावायला कोणच तयार झाले नाही. हा प्रोजेक्ट इथेच थांबवूयात असे सगळेजण म्हणू लागले. पण मला काहीही करून तेंडल्या चित्रपट बनवायचे स्वप्न पूर्ण करायचे होते. पुन्हा एकदा मी घातकी निर्णय घेतला. घरावरती कर्ज काढून तेंडल्याचे काम सुरू करण्याचा. वडिलांनीही तेवढाच विश्वास आणि धाडस दाखवून या निर्णयाला पाठिंबा दिला. हे बघून चैतन्य काळे याने पुढचा कोणताही विचार न करता स्वतःच्या घरातील सोने गहाण ठेवून सपोर्ट केला. नचिकेतने त्याच्या आईवडिलांचे सगळे सेव्हिंग्ज समोर आणून ठेवले. यानंतर बाकी मित्रांनी जमेल त्या मार्गाने जमेल तेवढे पैसे उभा केले. पैसा उभा करण्याचा हा संघर्ष पूर्ण ड्रॅमॅटिक वाटेल इतक्या पातळीवरती जाऊन आम्ही पैसे उभा केले आणि शूटिंग सुरू केले. शूटिंगचा विचार केला तर एक गोष्ट म्हणजे आम्ही सर्वजण नवीन होतो आणि दुसरी म्हणजे शूटिंगचा आवाका खूपच मोठा होता. या चित्रपटात 100च्या वरती कलाकार होते. यातील 80% कलाकारांनी तर कधीही कॅमेरा बघितला नव्हता. लोकेशन्सही तसंच. वेगवेगळ्या 20 गावात तब्बल 90च्या वरती लोकेशन्स. एवढ्या मोठ्या कॅनव्हासमुळे आणि काहीही झालं तरी क्रिएटिव्हिटीला तडजोड करायची नाही या आमच्या विचारांमुळे आमचे शूटिंगचे दिवस वाढतच गेले. पैसे संपले की थांबायचो. पुन्हा काहीतरी गहाण ठेवून पैसे उभे करायचो. पुन्हा शूट लावायचो. असे करत शूटिंग पूर्ण करायला 2 वर्ष लागली. आमच्या स्वप्नाचा पाठलाग शूटिंग पूर्ण व्हायच्या आतच थांबणार असे कितीतरी वेळा झालं. पण शेवटी शूटिंग पूर्ण केलंच. शूटिंग नंतर आम्ही पूर्ण रिकामे झालो होतो. चित्रपटाचे अजून बरेच काम बाकी होते. पुढे कसं जायचं समजत नव्हतं. याच वेळी आमचे काम आणि त्याबाबतची तळमळ बघून सुनंदन लेले सर आमच्या तेंडल्या टीममध्ये सामील झाले. पुन्हा आमच्या सगळ्यांचे मनोधैर्य वाढले. चित्रपट पूर्ण बनवला.
गिफ्ट तयार झाले. आमच्या धडपडीला फळ म्हणून चित्रपटाला 2021मध्ये राज्य शासनाचे तब्बल 5 पुरस्कार आणि भारत सरकारचा 1 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गिफ्टवरती 6 मानाचे तुरे खोवले गेले. 24 एप्रिल 2020ला सचिनच्या वाढदिवसादिवशी चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित करून गिफ्ट द्यायचं ठरवलं. जय्यत तयारीही झाली, पण अनपेक्षितपणे कोरोना आला आणि आमचं स्वप्न जिथल्या तिथं थांबलं. दुसरी गोष्ट अशी की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेकांकडून मोठ्या रकमेने पैसे घेतलेले. ही सगळी परतफेड फक्त चित्रपट रिलीज झाल्यानंतरच होणार होती, पण कोरोनामुळे हा मार्ग बंद झाल्याने आमच्यावरती प्रचंड प्रेशर आले. कोरोनामुळे सगळे थांबलेलं, पण व्याज आणि हप्ते मात्र चालूच होते. या चित्रपट क्षेत्रात पडून रिस्क घेतो याची कल्पना होती, पण एवढी प्रचंड रिस्क वाट्याला येईल असं वाटलं नव्हतं. माझं मन सैरभर होत होतं, पण सचिनची प्रेरणा माझे पाय पिचवरती घट्ट रोवून ठेवत होती. पिच सोडून देत नव्हती. सोबतच सुनंदन लेले सरांची साथ माझे मन स्थिर करत होती. परतफेडीच्या प्रेशरमधून मी शेती करायचा निर्णय घेतला. कोरोना काळात तोच एकमेव शाश्वत मार्ग दिसला. शेतीच्या मिळकतीतून तसे सगळे प्रश्न सुटणार नव्हते, पण जमेल तेवढी रक्कम फेडून थिएटर्स चालू होईपर्यंत कसे तरी दिवस पुढे ढकलायचे होते. इस्लामपूर शेजारील शिराळा या गावी 6 एकर शेती भाडेतत्वावर घेतली. सुनंदन लेले सर, चैतन्य, नचिकेत आणि इतर मित्रमंडळींनी भांडवल उभे करून दिले. अजून एक विशेष गोष्ट अशी की मी कर्जफेडीसाठी शेती करायला लागलो हे तेंडल्या चित्रपटातील 5-6 बालकलाकारांना जेव्हा समजले, तेव्हा त्यांनी ॲक्टिंग पुरतीच साथ न देता माझ्याबरोबर शेतात राहायला येऊन मला मदत करू लागले. आम्ही शेतात भाजीपाला पिकवू लागलो आणि तो शिराळा भागातील गावांमध्ये जाऊन विकू लागलो. यातून जमेल तशी परतफेड करू लागलो आणि थिएटर चालू होण्याची वाट बघत एक दिवस पुढे ढकलू लागलो. पण यातूनही देवाला अजून आमच्या संघर्षाची परीक्षा घ्यावीशी वाटली की काय कुणास ठाऊक. 2021ला सांगलीमध्ये आलेल्या महापुरात आमच्या शेतातील पिकांबरोबर सगळे साहित्यही वाहून गेले. पुन्हा आम्ही शून्यावर आलो. पुन्हा एकदा सुनंदन लेले सर, चैतन्य आणि इतर मित्रांनी भांडवल उभा करून दिले. आता आम्ही फक्त शेतीवरच अवलंबून न राहता इतरांच्या शेतातील भाजीपाला घेऊन विकू लागलो. तसेच इतरांच्या शेतात जाऊन फवारण्या केल्या, सोयाबीन काढली, ऊस तोडणी पण केली, सीझन वाईज कपड्यांचे स्टॉल पण टाकले आणि वेळ प्रसंगी सेंटरिंग काम पण करत आलो. तेंडल्याचे काम सुरू करून 7-8 वर्षे झाली आहेत. एवढ्या कालावधीत आणि खास करून या 3 वर्षात संघर्षाचं खूप धारदार स्वरूप अनुभवत आलो आहे. सचिनने सांगितलं तसं स्वप्नांचा पाठलाग करणं कधीच सोडलं नाही. आजही आम्ही स्वप्नपूर्तीची वाट बघत पिचवरती खडे उभे आहोत आणि हे शक्य झालंय ते फक्त आणि फक्त सचिनकडून मिळत आलेल्या ऊर्जेमुळेच. कोरोनाचं संकट गेलं, पण जाताना तो बरेच काही घेऊन गेला. चित्रपट प्रदर्शित करणं तसं अगोदरही एवढं सोपं नव्हतं. आता तर ते खूप अवघड झालं होतं. त्यामुळे चित्रपटगृहे चालू झाली, परंतु तेंडल्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यासाठी कोणी तयार झाले नाही. आम्हाला तेंडल्या कसल्याही परिस्थितीमध्ये थिएटरमध्ये आणून आमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. सचिनला आगळं वेगळं गिफ्ट द्यायचं होतं. पुन्हा एकदा आम्ही घातकी निर्णय घेतला, आपला चित्रपट आपणच प्रदर्शित करण्याचा. अगोदरच नवख्या आणि बेभरवशी अशा चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट बनवायचा निर्णय घेऊन आम्ही खूप मोठी रिस्क घेतली होती. आता आम्ही स्वतः चित्रपट प्रदर्शित करून आभाळा एवढी रिस्क घेत होतो. दुसरा पर्यायही नव्हता. आम्ही पुन्हा एकदा टीमची जुळवाजुळव केली. पुन्हा एकदा टीमवर्क करायचे ठरवले. आमच्यासाठी खूप आनंदाची, खूप अभिमानाची आणि खूप आदराची गोष्ट ही की या टीमचे नेतृत्व सुनंदन लेले यांनी हाती घेतले. चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली. तब्बल 10 वर्षापूर्वी सुरू केलेला स्वप्नांचा पाठलाग थांबणार होता. आम्ही अक्षरशः 0 बजेटमध्ये टीमवर्क सुरू केले. लोकांनी उत्स्फूर्तपणे आमच्या धडपडीला पाठिंबा दिला. चित्रपटाचे दमदाररित्या चित्रपटगृहामध्ये स्वागत झाले. पण पुन्हा एकदा देवाला आमचा संघर्ष कमी वाटला की काय कुणास ठाऊक. तेंडल्यासोबत त्या दिवशी एक मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यामुळे आम्ही भुईसपाट झालो. तेंडल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करून एका अर्थाने आमची स्वप्नपूर्ती झाली, परंतु हा चित्रपट सर्वांच्यापर्यंत पोहोचवणे ही इच्छा मात्र अधुरी राहिली. चित्रपटगृहानंतर तेंडल्याच्या प्रवासाचा पुढील टप्पा अर्थातच TV चॅनेल तसेच OTT हा होता. पण खरं तर चित्रपट ही सर्वांनी एकत्र येऊन बघण्याची आणि त्या निमित्ताने सामूहिकरित्या आनंद दुःख शेअर करण्याची कलाकृती आहे.
तसेच OTT आणि मोबाईलमुळे एकलकोंड्या होत जाणाऱ्या समाजामध्ये चित्रपट एकत्र येऊन बघण्याची गरज आहे. या विचारातूनच तेंडल्या या चित्रपटाला घेऊन तेंडल्या आपल्या दारी हा एक नवीन उपक्रम सुरू करतोय. संघर्षमय प्रवासामुळे तेंडल्या हा चित्रपट अस्सल मनोरंजनाबरोबरच ऊर्जा, प्रेरणा, चिकाटी, संयम आणि संघर्षाचे प्रतीक बनला आहे. स्वप्न साकार करण्यासाठी लागणाऱ्या या गोष्टी या नवीन अनोख्या उपक्रमाद्वारे शाळा, कॉलेज, संस्था, गाव इत्यादी ठिकाणी तेंडल्या दाखवून पोहोचवायच्या आहेत. यातून अभिजात भाषेबरोबरच अभिजात कलाकृतीही जपल्या जातील. समाजामध्ये काही तरुण मूल्ये रुजली जातील, पण त्याचबरोबर बेभरवशी अशा चित्रपटसृष्टीमध्ये आमच्यासारख्या सर्वस्वपणाला लावून ध्येयाने झपाटलेल्या तरुणांना खंबीर उभे राहण्यासाठी बळ मिळेल. नुसता सिनेमा म्हणून याच्याकडे बघता येणार नाही. या सिनेमा मागे जे जे घडलेलं आहे ते सिनेमा इतकंच महत्त्वाचं आहे. ऐक जरा दे साध तुला. तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे, वेगवेगळ्या अडचणी आलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये. मला कळलेलं आहे की तुमचे किती मोठे चॅलेंजेस होते आणि तुम्ही त्यातूनही हार नाही मानली. तुम्ही कुठे ना कुठेतरी होप्स अलाइव्ह ठेवले आणि मी सिनेमा बघितला, मी एन्जॉय केला. मी हेच अपेक्षा करतो की तुम्हीही एन्जॉय करा. नक्की बघा. आत्तापर्यंत आम्ही टीमवर्क करतच इथेपर्यंत आलोय. आता पुन्हा एकदा टीमवर्क करण्याची गरज निर्माण झाली आहे. या वेळेला आपल्या भक्कम पाठिंब्याची नितांत आवश्यकता आहे. धन्यवाद.